मिळेल मित्रांनो. कोहिरा विपक्ष कडसुरे दोन्ही आमने सामने गाव. व्याप्तीकरणामुळे कळतच नाही कडसुऱ्यामध्ये आलो का कोयऱ्यामध्ये आलो. कंपनी आहे मित्रांनो. रूपरेषा काही दिवसांनी बदलेल. चांगल्या पद्धतीने खेळ पाहायला मिळतो आणि त्याला प्रत्युत्तर मृणाल चौकीची चढाई किती गुणांची करेल कमाई. जर्सी क्रमांक 12 परिधान केलेला मृणाल येतोय. पण छोटा पॅकेट बडा धमाका. रंग गाजवायला रंग महाल गाजवायला आला जर्सी क्रमांक 33 उमेश गवडकर यांचा यथोचित सन्मान केला जाईल. त्यांनी तो सन्मान स्वीकारायचा आहे. उमेश गवडकर. प्रतीक ठाकूरची चढाई किती गुणांची करेल कमाई. प्रतीकाला चढाईला काय चढाई. ज्याच्या मांडीवर थाप तोच या खेळाचा वा. दोन वाद मात्र आमने सामने लढले जात आहे. अप्रतिम. सूरज रूपी वादळ मात्र मैदानात रोखून येतोय. आदित्य आला. सुंदर पदरात दलित आहे. काय खेळतोय. पायामध्ये प्राण आहे. भीर 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 जसा अड्ड्यावर बकार. किती गुणांची करेल कमाई. मृणाल ऑफ द फायर. कोयऱ्या गावाची अनबान शान घेऊन खेळतोय. आपल्या नावासाठी आपल्या कामासाठी. हास रे. नजराची दुर्घटना घडली. नवीन खेळाडूला जिद्दीला पेटला. पकडेन तर मीच. परंतु आपण पाहतोय पांडुरंग यशवंत शिर्के यांच्याकडून 500 रुपयाचा इथे मात्र एक धनादेश दिला जातोय. पांडुरंग यशवंत शिर्के कुठे असाल तर व्यासपीठावर यावं. पांडुरंग शिर्के पहिला पुकार दिला जातोय. वरदायनी कोंडगाव सिद्धिविनायक आंबेकर पहिला पुकार. दुसरा राऊंडचा दुसरा सामना वरदायनी कोंडगाव सिद्धिविनायक आंबेकर पहिला पुकार. या सर्वांना आपण पाहतोय मृणालची चढाई. 6 सेकंद सावध पवित्रा खेळ मात्र तुळशीचा होणार आहे. आदित्यला प्रसारण केलं जाते. आदित्य देखील तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे. त्याच्याकडे नजाकत आहे आणि नजाकत मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळते. त्याचप्रमाणे संत गतीने खेळ चाललाय. परंतु या मैदानामध्ये जेव्हा संत गतीने खेळ चालतोय ना तेव्हा मात्र या मैदानामध्ये वारंवार हिरवितं. ते मात्र या मैदानामध्ये वाजली वादळ गुंजावतं. ते खेळ म्हणजे कबड्डी आपण पाहतोय. आदरणीय प्रकाश उमाजी शिर्के प्रकाश गुणाजी शिर्के प्रकाशजी गुणाजी शिर्के ग्रामपंचायत सदस्य यांना माझी विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या यथोचित सन्मान केलं जाईल. तत्पूर्वी निश्चितच मृणाल चौकीची चढाई किती गुणांची करेल कमाई. अरे आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि जिकडे तिकडे चर्चा आला तू काय खेळतो. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरेश शिंदेची चढाई. जर्सी क्रमांक 77 परिधान केलेला सूरज रूपी वादळ मात्र मैदानात घोंगावतो आणि त्याला प्रत्युत्तर जीत ठाकूर. नाव जर्सीवर सुमी. जीतने केलंय. जीतलाय मात्र सर्वांचं मन. आपण पाहिलं तर हे जीत ठाकूर नावाचं वादळ देखील तेवढंच मोठं आहे. कारण की त्याप्रमाणे प्रतीकचा छोटा बंधू आपण जीतला पाहतोय. तर म्हणत असतो ना वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतील दात कबड्डी वाल्यांची जात. तर इथे मात्र आदित्य अप्रतिम नजरचा पदादित्य आहे. प्रतीकला या मैदानामध्ये गुंगावं लागेल. खेळावं लागेल.
आज पाहिलं तर प्रतीक रूपी वादळ या मैदानामध्ये गुंगावेल का? इथे मात्र कबड्डीच्या प्रांगणामध्ये आपण पाहिलं तर कणसूरच्या प्रांगणामध्ये खेळ चांगल्या प्रकारचा करेल का? हे सर्वांचं प्रश्नचिन्ह निर्माण राहिलाय. काय क्रीडा शिको बघा ना मित्रांनो, ज्यावेळी फर्स्ट राऊंडचे सामने चालू होते तिथे कोणी नव्हतं, परंतु आता जेव्हा सेकंड राऊंड ती गर्दी लागली, प्रेक्षक मात्र इथला गर्दी आहे. आणि खरोखर प्रेक्षक असणं, प्रेक्षकांशिवाय काहीच होणार नाहीये. जेव्हा कबड्डी असो, क्रिकेट असो किंवा खेळायला जातो ना, तेव्हा मात्र कबड्डी म्हटलं गेलं तर अगदी जुन्या जाणता सर्वांना मात्र कबड्डीची ओढ आहे. त्या ओढीसाठी नक्कीच या गावासाठी नक्कीच पण स्तब्ध ठेवलाय कोयरा गावाचा एक जबरदस्त खेळाडू. परंतु आता मात्र पूर्णपणे मदार आहे ती मृणालच्या खांद्यावर. यावेळी 5-2 असं समीकरण पाहतोय, परंतु सामना चुरशीचा होणार यात काय तिलभर शंका नाहीये. दोन्या संधी संघामध्ये तेवढ्याच ताकदीचे खेळाडू आहे. कुठल्या क्षणाला बाजू कुठे पलटे आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. 33 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू जेव्हा मैदानामध्ये उतरतोय ना, तेव्हा मात्र कणसुरा गावाचं नाव अगदी जबरदस्त घेतलं जातं. अशा पद्धतीचा हा खेळाडू मात्र गावाचा, जेव्हा कोणता खेळाडू मोठा होतो ना, तेव्हा त्याच्या नावाला गावाचं नाव पहिलं घेतलं जातं. कुठल्या गावाचा आहे तर इथे कणसुरा गावाचा असं म्हटलं जातं. इथे मात्र चांगल्या प्रकारचा थोडा वेळ, परंतु समीकरण बदलायला मी मगाशीच म्हटलंय वेळ लागत नाहीये. अगदी एक क्षणाची पापणी लावते ना लावते, तो मात्र इथे मात्र ती टॅकल झालाय. काय खेळ पाहायला मिळतोय कांगड्या मातीतला. अगदी मर्दानी खेळ म्हटलं गेलं तर खेळ कबड्डी आपण पाहतोय. 2 गुणांची इथे आघाडी, परंतु बोनस मिळतोय. मृणाल देखील पाहिला तर सूरज हे नाव देखील मोठं आहे. आज गेलं तर रायगड मध्ये कुठेही जा, सूरज नावाचं वादळ तेवढंच मोठं आहे. आज पाहिलं गेलं तर ज्याप्रमाणे देखील ओहो, इथे मात्र एकट्याला थांबवणं ही गोष्ट शक्य नाहीये. सुजल सिगवनची चढाई आपण पाहतोय. 4 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू बैठी किंग. तर बैठी किंग म्हटलं गेलं तर नक्कीच पाटणसेचा महेंद्रची आठवण येते मित्रांनो. महेंद्र गायकर म्हटलं गेलं की पाटणसेचा एक जबरदस्त बैठी किंग मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. त्याप्रमाणे आदित्यची चढाई नंतर मात्र सूरज वारंवार चढाईसाठी येतोय. स्कोरबोर्ड जर पाहिला तर 7-4 मोठं फरक पाहायला मिळतोय. इथे जर पाहिलं तर सर्वांनी 1 काठी आणि 4 काठी जर एकत्र येतात ना, तेव्हा मात्र समीकरण वेगळं पाहायला मिळतंय. इथे मात्र चांगल्या प्रकारचा टॅकल केलंय. सूरज रूपी वादळाला रोखण्याचं काम केलंय. काय खेळ पाहायला मिळतोय. शिगवण एवढ्याच ताकदीने आलाय. प्रतीक ठाकूरला पूर्णपणे थांबवण्यात यश संपादन केलंय, परंतु प्रतीक ठाकूर थांबण्यासारखा नाहीये. प्रतीक ठाकूर संत गतीने रिक्त हस्ते माघारी परततोय. दिवेकची चढाई आपण पाहिलं तर त्याचे मोठे बंधू दीपेशला देखील नक्कीच पाहत असतो. परंतु दोन्ही बंधू मैदानामध्ये जेव्हा उतरतात ना, तेव्हा मात्र खेळ वेगळा असतो. आज सर्वांना आविष्कारला पाहतोय, आदित्यला पाहतोय. नौकी खेळ जात नाहीये. लहानपणी बाल कडू बांधलं जातं ते मात्र कबड्डीचं. पूर्णपणे सांगितलं जातंय कशा प्रकारचं खेळावं. सोबत कविता मृणालला मात्र करावी लागेल. यावेळी जर पाहिलं तर नक्कीच तत्पर आहे. सांगितलं गेलं खरोखर यावेळी देखील लाईन मॅनची स्तुती करा तेवढी कमी आहे. मृणाला काढण्यासाठी आदित्यकडे पाहिलं जातं. आदित्य तेवढा देखील कमाल आहे, जेणेकरून
पायामध्ये जसं काय करंट आहे अशा प्रकारचा नक्कीच खेळ आदित्यच्या माध्यमातून चढाई मॅच चुरशीचा होतोय आणि मॅच चुरशीचा झाला तर नक्कीच खेळ मात्र रंगतदार आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते धुंद युद्ध आहे आपल्याला पाहायला मिळते. कटसुरा वर्सेस कुहिरे. जुना जाणता जर आपली खेळ पाहिला ना तर एवढ्याच ताकदीचा होता. पहिले संघ देखील ताकदीचा होता. आज देखील पाहिला तर दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहे. जय भवानी कुहिरे म्हटलं गेलं. सर्वांचे लाडके म्हटलं गेलं गणपती डोळे साहेब नक्कीच त्यांच्या तत्पुरी दोनाचे कसा सावध पवित्र आविष्कारला पाहतोय. मृणाल ही सणाई आपण पाहतोय. वारंवार सणाईसाठी मृणालला वाचरण केलं जातोय. 9-7 बघा ना समीकरण बिघडायला किती विनासाला वेळ लागत नाहीये तरी या जवळ मात्र मृणालची सणाई आपण पाहतोय. ज्याप्रमाणे पूर्णपणे अभ्यास केला असावा प्रतीकचा परंतु मृणाल मात्र या मैदानामध्ये चांगला प्रकारचा खेळ साकार होईल. स्वराजची सणाई एकदा असे माघारी परततोय. इथे मात्र आपण दुवाई डाय म्हटलं गेलं तर कबड्डीच्या माध्यमातून मोठा की कबड्डीचा लेख पाहिला जातो. ती सणाई आपण पाहतोय. यावेळी मात्र भूतावली घेतोय त्याप्रमाणे आणि एक पॉईंट मात्र नक्कीच मिळवलाय. आविष्कारला मात्र काहीतरी करावत करावी लागेल. पराक्रमाची पराकाष्ठा करावी लागतील. इथे मात्र नक्कीच काही वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. परंतु लोण्याचा मुद्दा ठाकूरांचे एक छोटे चिरंजीव विठोबा ठाकूरांचे सुपुत्र आपण पाहतोय जीत ठाकूर याला. जीत ठाकूर देखील तेवढ्याच परस्पर गावाचे असे पहिले खेळाडू सन्मान्य आदरणीय सुमिता शिर्के यांचे यथोचित सन्मान केला जाईल. सुमिता बाबा आपण व्यासपीठावर चांगला ठेवायचा यथोचित सन्मान केला जाईल. तसेच आपण पाहायला गेलं तर वेळचंद गावाचे रमेशजी पाराके साहेब यांना देखील मी आमंत्रित करतोय. कबड्डी म्हटलं गेलं की कुठे थांबणार नाहीये. रमेश पाराके देखील व्यासपीठावर यावं. जीतला मात्र काहीतरी करावी लागेल. 5 एक सावध पवित्रा घेऊन जीतला पाहतोय. 10-11 समीकरण मातेला वेळ लागला नाहीये मित्रांनो. मॅच कुठे होता मी कुठे नेऊन ठेवलाय. एक गडी आपण पाहिला तर एका गड्याने पूर्णपणे त्यांचा मात्र पूर्णपणे कंट्रोल केलाय. मॅच कोयऱ्याच्या बाजूने पूर्णपणे चुकला होता. या खेळाला थोडासा एक सावध पवित्रा सूर्याला थांबवणं तेवढं गरजेचं आहे मित्रांनो. आणि लोण्याचा बोजा कोणाकडे पडणार होता तो लोण्याचा बोजा कोणाकडे जिल्ह्याचे राष्ट्रीय पंच गडकरे गावात आपल्या येथे सन्मान केला जाईल. आपण व्यासपीठावर यायचं आहे. विश्वनाथजी थर्ड आणि अंतिम पुकार वर्धायनी कोंडगाव सिद्धिविनायक आंबेकर. वर्धायनी कोंडगाव सिद्धिविनायक आंबेकर याच्या माध्यमातून पाहिला जातो. प्रतीक ठाकूरला मात्र या मैदानामध्ये बोलावं लागेल. काहीतरी करावत करावी लागेल. अगदी या मैदानामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ साकारावा लागेल. जणू काही पायामध्ये घुंगरू बांधून अगदी या बाजूने त्या बाजूने नक्कीच काहीतरी करिश्मा करावा लागेल. प्रतीकवर पूर्णपणे कुंड्या गावाची मदार आहे. प्रतीक ठाकूर म्हटलं गेलं की त्याच्या नावाचंच मात्र जयकार आहे. परंतु इथे मात्र सुरत सारख्या आदरणीय रिलायन्स फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत असणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कबड्डी आणबान शान आहे त्यांची सचिनजी येवले यांचे यथोचित सन्मान केलं जाईल. तो सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. सचिनजी येवले ताकदीचा खेळ आहे. रायडिंग देखील जबरदस्त आहे. त्याच्या माध्यमातून साकारली जाते. साताचा एक असा सावध पवित्रा घेवाला आहे. माजी खेळाडू सन्माननीय सुधीर
मारुती शिर्के यांचा यथोचित सन्मान केला जाईल तो सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं गेलं तर या दरम्यान ती काय खेळ झालाय. थोडीशी नजर हटी दुर्घटना घटी 2 गुणांची कमाई करतोय. प्रत्येक शेवटच्या क्षणाला पाहिलं होतं की यावेळी देखील काहीतरी करावं करेल, परंतु आदित्य थर्ड डिवायड इथे मात्र करूया मोरोची परिस्थिती आहे, तर आदित्यला मात्र काहीतरी करायला लागेल. इथे मात्र चुकीला माफी नाहीये, कारण की एक चूक किती मात्र चुकीला मध्ये धरू शकते. प्रत्येक मैदानामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. 12-18 इथे मात्र पाहिलं गेलं तर जबरदस्त खेळ साकारला गेला. म्हटलं गेलं की अगदी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ म्हणजे खेळ हा कबड्डी. खेळ नावाचा कबड्डी नावाचा गणित हे तसंच आहे मित्रांनो. ताकदीला पेक्षा युक्ती महत्वाची आहे. शेवटची 2 मिनिटं पंचांचा इशारा येतोय. 13 काटेकी टक्कर दोन्ही संघ मात्र फायनलिस्ट आहेत. मृणालला काहीतरी चमत्कार घडवावा लागेल, तर चमत्काराला नमस्कार नक्की असेल, पराक्रमाला पोवाडा असेल तर तो चमत्कार घडेल का? 13-19 ओहो काय घडलंय. आविष्कार जबरदस्त अगदी टॅकल केलाय. 1 हँडेड क्रॅक चुकी ठरतीये. ज्यावेळी लोण्याचा मोजा कडसूच्या बाजूने झुकायला पाहिजे होता, तो मात्र लोण्याचा मोजा भुजऱ्याच्या बाजूने लागला. तिथेच मॅचला कलाटणी मिळाली. मॅच मध्ये काहीतरी आज वेगळं कोयना नावाचं मात्र जय मोहन कोळे संघ सांगत होता, परंतु काय मित्रांनो घडलं. अशा वेळी जर पाहिलं ना तर खेडेगावाचे समाधानजी गायकवाड सर इथे उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न आपलं यथोचित सन्मान केलं जाईल. तर आविष्कार आपले 100 रुपये कॅश प्राईज घेऊन जायचं.